एका वस्तूची खरेदी किंमत काही रुपये आहे. त्या वस्तूवर 20% नफा ठेवून अजित ती वस्तू 720 रुपयांना विकतो, तर वस्तूची खरेदी किंमत किती? क्वेश्चन मार्क. चंद्रपूर तलाठी 2015 मध्ये विचारण्यात आलेला क्वेश्चन आहे. आपण बघा ट्रिकने सॉल्व्ह करूया. तर फॉर्म्युला वगैरे काही वापरायचा नाही. तर काय करायचं बघा, इथं जो डावीकडला भाग असणार आहे तो खरेदी किमतीचा असेल आणि उजवीकडला भाग असणार आहे तो विक्री किमतीचा असणार आहे, बरोबर. तर बघा, त्या वस्तूवर 20% नफा ठेवून आधी ती वस्तू नाही का 720 ला विकतो ना. तर खरेदी माहिती नाही, ती 100 ॲज्युम करतो. माझी 100 रुपये खरेदी असताना त्याची विक्री किती होणार आहे? 20%. 20%ने विकतोय म्हणजे 100 मध्ये ते 20 ॲड करा, म्हणजेच 120 असणार आहे, बरोबर. पुढील काय दिलेलं आहे? 720 विकतो ना, 720 रुपयांना विकतो म्हणजे विक्री किंमत त्याची नाही का 720 असणार आहे, बरोबर. अशा वेळी नाही का 720 विक्री किंमत असताना त्याची खरेदी किंमत काय असणार आहे? ती एक्स ॲज्युम करू. झाला ते क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं, म्हणजेच एक्स बरोबर ती काय होणार आहे? क्रॉस मल्टिप्लिकेशन करत असताना हे 100 गुणिले काय होणार आहे? 720. 720 छेदामध्ये कधी बी एक्सच्या समोरील संख्या घ्यायची. छेदामध्ये काय असणार आहे? 120. हा शून्य कॅन्सल, हा शून्य कॅन्सल. 12 एक बार 12 सकून किती रे? 72. आणि 6 गुणिले 100 जर केलं तर आन्सर किती असणार आहे माझं? 600. किती सिंपल आहे. 600 रुपये त्याची काय असणार आहे रे? खरेदी किंमत असणार आहे. चंद्रपूर तलाठी 2015 मध्ये विचारण्यात आलेला क्वेश्चन आहे. ऑप्शन क्रमांक 4.